नमस्कार. आज आपण करूयात राजमा मसाला. ही राजम्याची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा करून देखील पाहिली असेल, पण यावेळी एक वेळा माझ्या पद्धतीने अवश्य करून पहा. ही भाजी चपातीसोबत तर छान लागतेच, परंतु भातासोबत खूप छान लागते. राजमा चावल ही डिश जेवढी प्रसिद्ध आहे तेवढेच खाण्यासाठी सुद्धा टेस्टी आहे आणि बनवायला तर त्याहून सोपी. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. तर मी इथे राजमा मसाला बनवण्यासाठी 1 वाटी राजमा 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवला होता. तर या पद्धतीने तो व्यवस्थित असा भिजलेला सुद्धा आहे. तर हा भिजवलेला राजमा आपण असाच न वापरता उकडून घेणार आहोत. तर एका कुकरच्या डब्यामध्ये हा राजमा धुवून व्यवस्थित भिजत ठेवलेला होता. त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हिंग टाकले. राजमा भिजल्यानंतर स्वच्छ धुवून पाणी बदलून मग दुसरे पाणी यामध्ये मी घेतलेलं आहे. त्यामुळे हा डबा आपण आता कुकरला उकडत ठेवणार आहोत. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून होईपर्यंत आपण भाजीचा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 3 कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. तर कट करून घेतलेला कांदा आपण हा सुरुवातीला गुलाबी रंगावर भाजून घेणार आहोत. तर एका छोट्या कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तेल टाकून हा कांदा आपण परतून घेऊया. म्हणजे गुलाबी रंगावर येईपर्यंत हा सर्व कांदा आपण भाजून घेणार आहोत. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हा कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. तर हा कांदा परतल्यानंतर यामध्ये मी 2 इंच अद्रकचे तुकडे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकत आहे. या देखील अगदी अर्धा मिनिटासाठी या गुलाबी रंगावर परतलेल्या कांद्यामध्ये आपण परतून घेऊयात. तर हे सर्व साहित्य परतून झाल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून देऊ. कांदा थंड होईल तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य पाहून घेऊ. तर इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा आपले नेहमीचे तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घेतला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला किंवा चिकन मसाला सुद्धा घेऊ शकता. सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला, 4 ते 5 मिरचीचे तुकडे आणि 1 टोमॅटो चिरून घेतला. काही खडे मसाले घेतले, त्यामध्ये तमालपत्र, जिरे, 2 मसाला विलायची, 2 हिरवी विलायची आणि अगदी 2 तुकडे दालचिनी घेतलेली आहे. तर इथे आपला कांदासुद्धा व्यवस्थित असा थंड झालेला आहे. थंड झालेला कांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तर याचा आपण मसाला तयार करणार आहोत. ही पेस्ट करण्यासाठी यामध्ये भाजून घेतलेले कांदा, लसूण आणि अद्रक टाकून घेतले. त्यामध्येच आपण 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे. कट केलेला टोमॅटोसुद्धा कांद्यामध्येच टाकून याची व्यवस्थित अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही. पाणी न टाकता ही पेस्ट तयार करून झालेली आहे. तोपर्यंत आपला राजमा देखील व्यवस्थित असा उकडून तयार झालेला आहे. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर हा राजम्याचा डब्बा मी बाहेर कुकरमधून काढला. तर या पद्धतीने तो व्यवस्थित शिजलेला आहे. यातील अर्धी वाटी राजमा आपण बाहेर बाजूला काढून ठेवू. याचा वापर आपण पुढे करणार आहोत. भाजीची सर्व तयारी झाली. आता भाजी करायला घेऊयात. तर एका गरम कढईमध्ये मी इथे 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. परंतु या राजम्याच्या मसाल्याच्या भाजीसाठी थोडं तेल जास्तीचंच वापरा. तेल चांगले तापल्यानंतर आपण कट करून घेतलेले मिरचीचे तुकडे टाकून घेऊ आणि सोबतच घेतलेला सर्व खडा मसाला टाकलेला आहे. मसाला टाकल्यानंतर अगदी अर्धा मिनिटासाठी परतून घेतला आणि बारीक कट करून घेतलेला कांदा आपण सुरुवातीला परतून घेऊयात. कांदा जास्त वेळ परतण्याची गरज नाही. अगदी हलका गुलाबी रंग झाल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहोत. तर हलका गुलाबी रंगावर कांदा परतल्यानंतर तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट यामध्ये मी सर्व टाकून घेतली. तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित असा अगदी कमी गॅसवरती तळून घेणार आहोत. मसाला तळत असताना गॅस अजिबात मध्ये मोठा करू नका. अगदी कमी फ्लेमवरती हे मसाले तळले म्हणजे व्यवस्थित तळले जातात. तर पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला तळून घेत आहोत. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हे मसाले आपले तळून झाले. यामध्ये घेतलेले आपण कोरडे मसाले टाकू. हळद टाकली, घेतलेले काश्मीरी लाल तिखट, आपले नेहमीचे लाल तिखट टाकले, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला वापरला. तुम्ही इथे कोणताही गरम मसाला वापरू शकता किंवा चिकन मसाला वापरला तरीसुद्धा चालेल.
तर हे सर्व मसाले आपण अगदी 1 मिनिटासाठी व्यवस्थित असे परतून घेऊ. व्यवस्थित मसाले परतल्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे अर्धी वाटी पाणी टाकून सुरुवातीला हे मसाले आपण शिजवून घेऊयात. पाणी टाकल्यानंतर सर्व मसाले एकजीव करून आपण अर्ध्या मिनिटासाठी हे मसाले झाकून शिजवून घेणार आहोत. तर यावरती झाकून ठेवून आपण अर्ध्या मिनिटानंतर लगेचच पाहूया. तर मसाले आपले व्यवस्थित पाण्यामध्ये शिजलेले आहेत. पाणी टाकून मसाले शिजवल्यामुळे ते कढईला सुद्धा चिटकले जात नाहीत. तर मसाले व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आपण उकडून घेतलेला राजमा पूर्ण पाण्यासहित यामध्ये टाकून घ्यायचा आहे. राजमा उकडताना जे आपण पाणी वापरलेलं आहे ते फेकून न देता त्या पाण्यासहित आपण हा राजमा यामध्ये टाकणार आहोत. तर जो सुरुवातीला आपण राजमा काढून ठेवला होता तो थोडा या पद्धतीने क्रश करून घेतला आणि टाकला. यामुळे आपल्या भाजीला थिकनेस छान येतो आणि टेस्टसुद्धा वाढते. राजमा आपण उकडून घेतलेलाच आहे, परंतु 5 ते 10 मिनिटे ही भाजी शिजवून घेतली म्हणजे आणखीन छान लागते. आपण राजमा उकडताना मीठ वापरलेलं होतं, त्यामुळे नंतर चव पाहून यामध्ये मीठ टाकून घ्यायचे. तर मी इथे नंतर अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे. मीठ टाकल्यानंतर 8 ते 10 मिनिट ही भाजी शिजवून घेतली. भाजी शिजल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे साय वापरलेले आहे. दुधावरील साय व्यवस्थित अशी फेटून घेतली आणि टाकली. यामुळे भाजीचा थिकनेसपणाही वाढतो आणि टेस्टसुद्धा वाढते. तर चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली. पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असे एकजीव करून घेऊयात. तुम्हाला जर इथे दुधावरील साय वापरायची नसेल तर 5 ते 6 काजू भिजत ठेवा आणि त्याची पेस्ट तयार करून टाकली तरीसुद्धा भाजीची चव दुप्पट तिप्पट वाढते. आणि असेल तर आवर्जून थोडी कसुरी मेथी वरून टाका. मी इथे 1 ते 1.5 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकलेली आहे आणि लगेचच गॅस बंद करून घेतला. तर एवढ्या सोप्या पद्धतीने केलेली ही भाजी तयार आपली झालेली आहे. तर दिसायला सुद्धा एकदम सुरेख अशी दिसत आहे आणि टेस्टसुद्धा तशीच अप्रतिम झालेली आहे. तर मी इथे राजमासोबत जिरे भात करून घेतलेला आहे. तर हा राजमा चावल सर्वत्रच खूप आवडीने खाल्ला जातो. खरंच याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. तर घरातील अगदी लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही डिश आहे. तर अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.